पाहे नित्य काळ मने धन्य वेळ भेटती ते ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वास झाले निळा म्हणे सर्व भाग्य चोजविती रिद्धी सिद्धी येती ओळंगणे ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वास झाले पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका हरे ओम भूर्भुवस्वाहा दोहो शांतिरंतरिक्षं शांती पृथ्वी शांती राप शांती रोषदया शांती वनस्पतया शांतिर्विश्वे देवाः शांतिर्ब्रह्म शांति सर्वगुण शांतिरेव शांति सामा शांतिरेधि हरि ओम तस् ब्रह्मार्पणमस्तु शांतो सन्निधो भो वरदो भो शिशिरो भो सुप्रसन्नो भो सुप्रतिष्ठो भव हरे नमः हरे नमः हरे नमः ब्रह्मानंदं परम सुगतं केवलं ज्ञानमूर्तिं दयन्दातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमेवलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि तुम्या संत माझियाकडा दिठीचा कराल बहुडा तरी माने तुम्हा एवढा होईन मी मस्तक हे पायावरी
वारकरी संतांच्या, काय त्यांचा महिमा वानो वारंवार. हरी भक्त थोर भूमंडळी, ज्यांचे भेटीचे अर्थ ब्रह्मादिक, पूज्य सकळ लोका विश्वास झाले. ऐकणारे वंदनीय सद्भक्त टाळकरी वृंद समुदाय, गायनाचार्य वादनाचार्य परमपूज्य भगवत प्रेमी माता माऊली, आज या ठिकाणचा भगवंत नामचिंतन सोहळा याचा कार्यकारण भाव जर पाहिला तर महान तपस्वी तपोनिधी आदरणीय हरिभक्तीपरायण नारायणजी महाराज चिंचपूरकर यांच्या असणाऱ्या 22व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अजून 2 वर्षांनी असणारं 2 तप होतात. त्या निमित्ताने त्यांचे असणारे वंशज आदरणीय रामायणाचार्य हरिभक्तीपरायण, त्यांना आपण लांब गुरुजी म्हणतो, असे ज्ञानेश्वर माऊली लांब गुरुजी, त्याचबरोबर आदरणीय नामदेवजी, आदरणीय शिवाजी, आदरणीय रामभाऊजी आणि आदरणीय विष्णूजी या पांडवांच्या असणाऱ्या द्वारा भगवंत नामचिंतन सोहळा आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्याचं नियोजन आहे. आपणच साधना करतो, पण आपण 22 वर्षे झाले तरी आपण हा सप्ताह करतो त्यांच्या निमित्ताने. त्याचं कारण जर पाहिलं गेलं तर पितरांचे ऋण जे असतात ते आपण म्हणतो की 1 वर्षानंतर पुण्यस्मरण करतो, त्यालाच आपण श्राद्ध म्हणतो, म्हणजे त्या ठिकाणीच आपण फेडायचं. त्या ठिकाणी तर फेडावंच लागतं महाराज, कारण आपण ऋण घेऊन येत असतो. आणि ऋण घेऊन आल्यानंतर पहिलं ऋण जर कोणतं असेल तर मातृपितृ ऋण. ज्याप्रमाणे 3 शेष शिल्लक ठेवू नयेत, वैराचा शेष, अग्निशेष आणि ऋणशेष. आपण साधना करत असताना आईवडिलांच्या ऋणातून उतराई होण्याची साधना करतो, परंतु ऋणातून उतराई होतो का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण ऋणातून उतराई होऊ शकत नाही. सकळ तीर्थाचे अधुरे जे का माता पितरे, तया सेवेची शरीरे लोणकीचे. आईच्या गर्भामध्ये एक करवंट घेतो ना, त्या दुःखातून सुद्धा उतराई होऊ शकत नाहीत. मग ही साधना का करतो? तर ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न आहे. आणि दुसरी गोष्ट, आपले जे पितर आहेत, उद्धरती 42 वगैरे वगैरे विस्तृत भाग आहे, 42 असणाऱ्या पूर्वजांचा आपण उद्धार करू शकतो. म्हणजे काय करू शकतो? उद्धार करू शकतो म्हणजे काय करू शकतो? तर त्याचं कारण असं आहे, आपले जे पूर्वज जे स्वर्गस्थ आहेत आणि त्यांनी ऐहिक उपभोग भोगल्यानंतर त्यांचा पुण्यसंचय संपतो. पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरी, येऊ लागती माघारे. तर त्यांचा पुण्यसंचय जो आहे कोणाचा, पितरांचा, तो पुण्यसंचय संपूर्ण नाही आहे. त्याच्याकरता मृत्यू लोकामध्ये केलेली साधना संकल्पाद्वारे त्यांना अर्पण करावी लागते. आपण क्रिया जरी नाही केली तरी आपल्या पूर्वजांना अर्पण होते. कोणत्या वेळेला? आरतीला आपण प्रदक्षिणा घालतो त्यावेळेला. ज्यावेळेला प्रदक्षिणा घालतो ना, त्यावेळेला आपण आपलं शरीराचे समर्पण आपल्या पूर्वजांना केलेलं असतं महाराज. आणि तुम्ही म्हणाले कशावरून, तर आपण पूर्वपीठिका जर पाहिली पुराणाची, तर पांडवाचे वडील ज्यावेळेला पंढोराचे स्वर्गस्थ झालेले होते, काही कालांतराने पूज्यपाद भगवान नारदस्वामी तिन्ही ताळामध्ये गमन करणारे हे स्वर्गाला गेले. स्वर्गामध्ये पंडोराजाची भेटी झाली. ज्यावेळेला नारदस्वामी मृत्यू लोकामध्ये निघाले, त्यावेळेला पंडोराजा नारदांना म्हणाले, स्वर्गातील सर्व सुख माझ्यासमोर हात जोडून उभे आहेत, परंतु उणीवता एक आहे, आराम करण्याकरता जागा नाही. हा निरोप नारदांनी पांडवांना दिला. पांडवांनी भगवान गोपालकृष्णाला सांगितलं. भगवान गोपालकृष्णाने सांगितलं, स्वर्ग ही भोगभूमी आहे. स्वर्गामध्ये फक्त ऐहिक उपभोग भोगल्यानंतर पुण्याचा संचय फक्त कमी करता येतो, याच्यापेक्षा काही करता येत नाही स्वर्गामध्ये. कारण आपण पुण्य आचरण केलं तरी त्याचं पुण्य तयार होत नाही.
आणि पापाचरण केलं तरी पाप तयार होत नाही. अशी जी अवस्था असते ही स्वर्गस्थ अवस्था असते. आणि अशी अवस्था आपल्याला मृत्यू लोकामध्ये उपभोगता येते. महाराज तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. तर ही स्वर्गस्थ अवस्था आहे. स्वर्गामध्ये आपले पूर्वज अखंड समाधानामध्ये राहावेत आणि त्यांचा पुण्यसंचय असावा. आपण मृत्यू लोकामध्ये कितीही प्रयत्न केला तरी आपण काय म्हणतो, आमक्याने खूप प्रयत्न केला पण यशच नाही त्याच्या हाताला. त्याचं कारण आहे महाराज आई वडिलांची पुण्याई, साधू संतांचा कृपाशीर्वाद आणि भगवंताच्या कृपा, या 3 गोष्टी पाठीमागं जर असतील तर तुम्ही दगडही हातात घेतलं तरी सोनं होतं महाराज. या कृपेशिवाय आपण काही करू शकत नाही. आणि यांच्यापैकी जर उणीवता असेल ना, आपण किती प्रयत्न करा त्याला यश येत नाही महाराज. म्हणून आपले स्वर्गस्थ पितर हे कायमस्वरूपी समाधानामध्ये राहण्याकरता भगवंत नामचिंतन साधना, अन्नदानाच्या साधना, कथा कीर्तन हे माध्यम आहे त्याचं. ज्या सात्विक साधना आहेत, पुण्यात्मक साधना आहेत. म्हणून पहिल्या दिवशी आपण ज्या वेळेला सुरुवात करतो ना, सुरुवात करताना संकल्प असतो, मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्तीचं अस्माकं कुटुंबानां परिवाराणां क्षेम स्थैर्यारोग्य ऐश्वर्य सकल पीडा परिहारात पितृदेवता प्रीत्यर्थ. सुरुवातीला संकल्प असतो महाराज. आणि आपण पूजा करतो ती संकल्पाशिवाय कोणतीच पूजा नसते महाराज. आणि ज्याच्याकरता संकल्प केलेला असतो ती सकाम उपासना असते. विठ्ठला विठ्ठला असे जे नारायण महाराज आहेत ना, त्यांच्याकरता हा 22वा पुण्यतिथी महोत्सव. त्याच्यातील असणारी सकाळच्या सत्रातील 3ऱ्या दिवसाची सेवा, 4थ्या दिवसाची सेवा. माझ्याकडे येण्याचं कार्यकारण म्हणजे तुमच्या दर्शनाचा लाभ होण्याचं कारण आमचे लांब गुरुजींचं दादांचं जे प्रेमाचं नातं आहे, त्या प्रेमाच्या नात्यामुळे माझा हा सेवेचा योग आहे, तुमचा दर्शनाचा योग आहे. धन्य अजी दीन संत दर्शनाचा आनंद जन्मीचा शेन गेला मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे कदानव सोडावे चरण त्यांचे श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख सर्वांना माझा साष्टांग प्रणपाद. विठ्ठला विठ्ठला म्हणून या ठिकाणी सेवेला जो अभंग घेतलेला आहे आपले गुरुनिष्ठ असणारे निळोबार आहे. प्रत्येक संतांचं वैशिष्ट्य आहे, प्रत्येकाचं वैशिष्ट्य असतं महाराज. काही ना काहीतरी जीवन जगत असताना मोठी माणसं असतात, त्यांचं वैशिष्ट्य असतं. तसंच संतांचंही वैशिष्ट्य आहे महाराज. आपल्यासमोर शांतीचे सागर म्हटल्यानंतर नाव घ्यायची पुढे गरज नाही, नाथ महाराज समोर येतात. वैरागाची मूर्ती म्हटल्यानंतर तुकोबाराय समोर येतात. ज्ञानाचे सागर म्हटल्यानंतर माऊली समोर येतात. प्रेमाचं प्रतीक म्हटल्यानंतर नामदेव महाराज समोर येतात. तसं आपल्या गुरुचं निष्ठेचं प्रतीक म्हणजे निळोबार आहे. कारण गुरुवर किती निष्ठा आहे. तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालं. पिंपळनेर क्षेत्राच्या ठिकाणी निळोबारायांना समजलं. देहूला आले. देहूला आल्यानंतर निळोबाराय विचार करू लागले की मला असणारे माझे गुरु तुकोबराय यांनी अनुग्रह देण्याचं कबूल केलेलं होतं. आणि अनुग्रह न देता तुकोबराय परत गेले.
म्हणून निर्वाण हे 42 दिवसाचं मांडलेलं होतं त्यांनी. तसे तुकोबराय वैकुंठामधून 5 वेळा मृत्यू लोकात आलेला वाचण्यात भाग आला, पण बरेचसे असणारे साधू संतांचं वचन आहे ते 8 वेळा परत आले. मला काय पुढचं बाकीचं माहीत नाही, पण पहिल्यांदा तुकोबराय जे आले ते आपल्या मुलीकरता काशीबाईकरता पहिल्यांदा आले. तसे निळोबाराय ज्यावेळेला निर्वाण मांडलं त्यावेळेला भगवंताला वाटलं, कारण पंचमहाभूताचा स्थूल देह पृथ्वी आप तेज वायू आकाश याला अन्न पाण्याची नितांत गरज आहे आणि अन्न पाण्याशिवाय हा देह टिकू शकत नाही. निळोबारायांच्या समोर आले. पहा, शास्त्र सांगतं महाराज, मोठ्या माणसाने लहानांच्या घरी यायचं असलं तर निमंत्रण असलं तर यावं, आणि निमंत्रण नसेल तर येऊ नये, का अपमान झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवान आले निळोबारायांना बोलू लागले, मी देव तुझ्यासमोर आलेलो आहे. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजीची श्रुती शास्त्रे तेही यातेची सविती महासिद्ध मुनी ध्यानी अर्हत ती. असे असणारं मी भगवान परमात्मा तुमच्यासमोर आलेलो आहे. निळोबाराय काय म्हणाल, तुम्ही देव असा नाही तर कोणी असा, पार्थिल्या वाचुनी आला शिका. कारण तुम्हाला बोलवलेलं नाही, आणि बोलवलेलं नसताना येण्याचं काही कारण नाही. तरी पण देव पुढे त्यांना बोलण्याचा प्रयत्न करतात. शेवटी निळोबाराय म्हणतात, निळा म्हणे आम्ही नो ओळखूची देवा.